श्री स्वामी समर्थ. सप्तमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुण, जय जयाजी सनातन, जय जयाजी अघर्ण लोकपाला सर्वेश्वर. आपल्या कृपेने करून अल्पवर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणीस आदर धरावा. अक्कलकोटी मालोज नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळिकारांदी शास्त्राशी वेतने देऊन ठेवले. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करून लोका उपदेशती. कैकांचे भ्रम दडविले, परमधर्मोपदेशका जिंकले. कुमार्गियांसी आणले सन्मार्गावरी तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करून खटापटी, बुवासी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्याते पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी, नृपती बहुसुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते. त्याचे करुणे विवरण संतोषित केले सर्वजन. त्या नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जनी सांगती, कित्येक होते त्यावेळी. पाहावा या यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मापद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकोणी सत्वर येती राजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेळा संन्यासी. भुरळ पडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्य उत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणता आणि करता त्याची भक्ती. परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्याची. पाहून तुमचे अज्ञानात याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञानी याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडले असे. आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी. हृदय धडधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी असले. मग काय बोलते यतीश्वर, ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून विषिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथाभय मानतोसी तर मग ब्रह्मापद जाणीचे कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने यायची. बुवा प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयपासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळवणी, ब्रह्मापदा योग्य झाले स्वामीचरित्र महासागर. त्यातून मुक्ती निवडून सुंदर, त्याचे करुणी आहार. अर्पी शंकरा विष्णू कवी, इतिसी स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिस्वत भाविक भक्त. सप्तमाध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर्णमास्तु. श्री स्वामी समर्थ. अष्टमाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधाम, जय जयाजी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्राम. अनंत वेशानंत, तुझ्याच कृपे निश्चिती अल्पवर्णिले स्वामीचरित्र. पुढे कथासुरस अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायांच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती येती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे रायबहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर तयाप्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती. काही कमती असे ना. परिपूर्व कर्मागात तयासी लागला ब्रह्मासंध. उपाय केले नानाविधी, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी. ना आवडे भोगविलास, सुखोपो भोग कैचा त्यास. निद्रा न याची रात्रंदिवस. चिंता नळे पोळले, केले कित्येक अनुष्ठाने. तैशीच ब्राह्मण संत परणे, बहुसाल दिली धाने.
आरोग्य व्हावया म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, विधीने लेख भाळी दिला, तो न चुकेची कवनाला, तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्री श्री रांगणापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बसल्या दृष्टानी, व्याधी दुर्भावया सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावाची भक्ती स्वामी चरितनी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गांगणापूर न सोडिले, ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयांशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नीसहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती, वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीचं. त्या नगरीच्या नरनारी कामधंता करता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पव्या समर्थ चरणी जाती अतित्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यम पद्य कुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टम अध्याय गौढा. श्री स्वामी चरणाविंद पर्णमास्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टम अध्याय. श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. नवम अध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपे ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरून चित्ती. बहुत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शन येती धावून. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशता, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, हे चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे, ती याची घेऊन गाठी. शंकरराव सांगती गोष्टी, करून द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपण लागून द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदली तिचे मन, म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करसी तरी 6 सहस्र रुपयांशी देईल सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदिली चित्ती, म्हणे मी प्रार्थून स्वामी प्रति कार्य आपले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, पूर्वकर्मे या लागून ब्रह्मासंद पीडितो, तरी आता कृपा करूने मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ केतून उठले, चालले गावाबाहेरी, आले शेख नूर दर्ग्यावरी. शंकरराव बरोबरी त्या स्थळी पातले, यवन स्मशानभूमीत आले येती राजत्वरित. एका नूतन खाचेत मिजले छाटी टाकूनी, सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करून ऐशी चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी, शेख नूराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मासंद. जाहल्या स्वामी राजा वैद्य, व्याधी पळे आपणाची, स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले, प्रकृतीसे आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मासंध्य सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासे आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांतस्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करता ती. परिपूर्ण आज्ञा झाली, मठ बांधावा त्या स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी, सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली, आगाध स्वामी चरित्र तयाचन लागेची पार. परिगंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती, श्रवणी धरावा आदर, तेने साधती हर पत्र.
जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदितित्या श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमाध्याय गोढा श्री स्वामी राज प्रणमास्तु शुभ भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ.